नमस्कार, मी प्रशांत गोपाळे. आपण पाहतात गावची खबर न्यूज. खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात गावागावात राजकीय वातावरण तयार झालेलं आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची दिवस होता. यावेळी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI या महायुतीने मोठ्या शक्ती प्रदर्शन करत खालापूर येथे पंचायत समितीमध्ये आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत. आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून रेश्मा राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आतकरगाव पंचायत समितीमधून रोहिणी गणेश येरम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर खानाव पंचायत समितीमधून भाई शिंदे उर्फ रघुनाथ भाई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. जल्लोषात ढोल ताशांचा गजर करीत हा उमेदवारी अर्ज या तिघांचेही दाखल केलेला आहे. त्याचबरोबर सावरोली जिल्हा परिषद मतदारसंघातून ज्ञानेश्वर गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सावरोली पंचायत समितीमधून माधुरी संदेश पाटील यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. हे अर्ज दाखल करत असताना आमदार महेंद्र थोरवे, मनोहर शेठ थोरवे, विजय पाटील, ओइन बैलमारे, तालुका प्रमुख संदेश पाटील यासह भारतीय जनता पार्टीचे नरेश पाटील, त्याचबरोबर विठ्ठल मोरे, सनी यादव, रेश्मा राजेश पाटील या माजी जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील यांच्या सुनबाई आहेत. तर खानाव पंचायत समितीमधून जे उमेदवारी अर्ज ज्यांनी भरले ते भाई शिंदे यांनी सुद्धा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदाच्या जबाबदारी यापूर्वी स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस होईल असा या ठिकाणी दावा केला जातोय. मात्र शिवसेनेने या मतदारसंघावरती दावा केलेला आहे. तर सावरोली जिल्हा परिषदेमधून ज्ञानेश्वर गायकवाड आणि राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीबरोबर त्यांची लढाई होणार आहे आणि या दोन्ही लढतीमध्ये शिवसेनेचे आमदार थोरवे यांनी या दोन्ही जागांवरती दावा केलेला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही या दोन्ही जागा जिंकू असा दावा केलेला आहे. फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत. आज खालापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद, 2 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि पंचायत समिती गणातून 5 सीट भारतीय जनता पार्टी आणि 3 सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपण आज पाहताय की संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे. मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय की संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये 2 नंबरची पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातंय आणि याच शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उभाटाची जी काही राष्ट्रवादीबरोबर आघाडी झालेली आहे, ही आघाडी सर्वसामान्य असणारा, निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही. तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल. कारण ही विकली गेलेली उभाटा आहे ती राष्ट्रवादीबरोबर, तटकरेंबरोबर विकली गेलेली आहे. त्यामुळे त्यांची जी काही नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काही उभाटाचे असणारा शिवसैनिक असेल, जो स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील,
ते राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ते धनुष्यबाणलाच त्या ठिकाणी मतदान करतील. आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल, एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो.